कधी आपण नवीन ठिकाणी राहायला गेलो की त्या जागेबद्दल माहीत करून घेणे खूप गरजेचे असते, कारण त्या जागेत काय दडून बसलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच हा एक भयान अनुभव. या कथेचा शेवट मात्र चुकवू नका, कारण खरं गुपित त्यातच दडलंय. पण सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, तुमच्याकडेही असे अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारेही पाठवू शकता. आपल्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी मूळचा पुण्याचा राहणारा, पण वडील हे पोखरण रेंजमध्ये इंजिनियर असल्या कारणाने आम्ही गेल्या 6 वर्षांपासून पोखरण राजस्थान येथे वास्तव्य करत आहोत. मला 2 बहिणी आहेत. दोघेही माझ्यापेक्षा वयाने लहानच आहेत. आम्ही तिघही कोटा या शहरात नीट या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. आता नवीन शहर म्हटलं की तिथे आम्हाला खोली करून राहणं भाग होतं. आम्ही खूप फिरलो, खूप विचारपूसही केली, पण कोणताच घरमालक आम्हाला रूम देत नव्हता. त्याचं कारण असं की आम्हा तिघांना एकाच खोलीत राहायची इच्छा होती. पण सगळीकडे मात्र एकच अट होती की मुलं आणि मुली हे वेगवेगळे राहतील. पण खूप प्रयत्नानंतर आम्हाला एक खोली मिळाली. साधारण वयाची 60 ओलांडलेले एक जोडपं होतं ते, म्हणजे घराचे मालक. ते खालच्या मजल्यावर असायचे व सर्व खोल्या या वर होत्या. साधारण 5 मजली इमारत होती ती. पण सर्वात विचित्र प्रकार म्हणजे तिथे आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. म्हणजे दुसरे भाडेकरू म्हणून तिथं कोणीच नव्हतं. पण असो, आम्हाला खोली मिळाली म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षच केलं. आम्हाला पहिला मजला राहायला दिला गेला, म्हणजे घरमालक राहायचे त्यांच्या वरचा. अधूनमधून मात्र हा विचार यायचा की इथे दुसरं कोणी का राहत नाही. त्या इमारतीचे वरचे सगळे मजले रिकामे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परिसरात सगळी लोक एकमेकांशी बोलायची, फक्त या वृद्ध जोडप्याशी सोडून. कोणी घरी यायचे सोडा, पण रस्त्यावरून जाताना जरी दिसले तरी तिथली लोक वाट बदलायची, नजर फिरवायची. मला या गोष्टी खूप खटकायच्या, विचित्र वाटायच्या. पण परीक्षेला अवघे 2 महिने बाकी होते, म्हणून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही चिकाटीने अभ्यासाच्या तयारीला लागलो. माझ्या 2 बहिणी वयाने सारख्या होत्या. मी ड्रॉप घेतल्या कारणाने पुन्हा त्यांच्यासोबत परीक्षा देणार होतो. सर्व काही सुरळीत चाललं होतं. आमची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी लवकर उठायचं व अभ्यासाला बसायचं. नंतर दिवसभर क्लासेस करून सायंकाळी परत येऊन अभ्यासाला बसायचं. रात्री तासाभरात जेवण आटोपायचं आणि नंतर 2 तास अभ्यास करून आम्ही लवकर झोपून जायचो. हा आमचा नेहमीचा दिनक्रम. तो दिवस मला अजूनही आठवतोय, जिथून भयानक गोष्टी घडायला सुरुवात झाली. मला काही कारणास्तव जवळच्या शहरात जावे लागणार होते, म्हणून मी माझ्या बहिणींना विचारले की तुम्ही दोघेच राहणार का? मी उद्या संध्याकाळी लगेच परत येईन. त्यावर त्यांनी होकार दिला. त्या संध्याकाळी मी त्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडलो. त्या रात्री जेवण वगैरे आटोपून नंतर 1.5 तास अभ्यास केला आणि 11च्या सुमारास त्या झोपून गेल्या. गाढ निद्रेत असताना माझ्या एका बहिणीला जाणवू लागले की कोणीतरी तिच्या पायाला घट्ट धरून ठेवलंय. तिची झोपमोड झाली, पण तिने पाय झटकला आणि पुन्हा झोपून गेली. काही वेळानंतर पुन्हा तशीच पकड जाणवली आणि आधीपेक्षा खूपच मजबूत. तिला झोपेतच तसं जाणवलं, म्हणून ती उठून बसली आणि झटकन पायाकडे पाहिलं, पण तिथे कोणीही नव्हतं. आपल्याला कदाचित स्वप्न पडले असावे असे समजून ती परत झोपून गेली. रात्र पुढे सरकत होती. बहुतेक 1 ते 1.5 तास उलटून गेला असेल. पुन्हा एकदा तसंच घडायला सुरुवात झाली.
यावेळी मात्र ती पकड फक्त घट्टच नव्हती, तर जणू कोणी नख पायात रुतवू पाहत होतं. पायाची त्वचा नखाने ओरखडत होतं. आता मात्र तिला ते असह्य झालं आणि कळून चुकलं की हे स्वप्न नक्कीच नाही. ती झटकन उठली आणि पायाकडे पाहत जोरात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून तिच्या बाजूला झोपलेली बहीण दचकून जागी झाली. तिला विचारू लागली की एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झालं. तेव्हा तिने पायांकडे इशारा केला. ते पाहून ती सुद्धा घाबरली, कारण ते नखाने ओरखडलेले निशाण तिच्या पायांवर स्पष्ट दिसत होतं. असं वाटत होतं जणू एखाद्या हिंस्र प्राण्याचे काम असावे. या भयान प्रसंगानंतर मात्र त्या दोघेही खोलीतला लाईट सुरू ठेवून तशाच बसून राहिल्या आणि पूर्ण रात्र जागून काढली. सकाळ झाली. त्यांनी याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. तयारी वगैरे करून त्या क्लासेसला गेल्या. त्या दिवशी दोघांचं लक्ष अजिबात लागलं नाही. त्या संध्याकाळी घरी आल्या. अंधार गडद होऊ लागला तशी त्यांना धडकी भरू लागली. या सगळ्यात मी संध्याकाळी 7 वाजता घरी पोहोचलो. मला पाहून त्यांना धीर आला आणि त्यांनी घडलेला पूर्ण प्रकार मला सांगितला. एका क्षणासाठी मीही थोडा घाबरलोच, पण मला घाबरून चालणार नव्हतं. मी त्यांना धीर दिला तसे त्यांना थोडं हायसं वाटलं. रात्र झाली. त्यांना झोप येत नव्हती, त्यामुळे मी जागाच होतो. पण नंतर त्यांना झोपायला सांगितले आणि म्हणालो की मी जागा राहतो, काळजी करू नका. रात्रीचा 1:30 वाजला होता. त्या दोघेही गाढ झोपी गेल्या होत्या. प्रवासाच्या थकव्यामुळे मलाही थोडी डुलकी येत होती, म्हणून मी एका कानात हेडफोन घालून मोबाईलमध्ये सिनेमा पाहत बसलो होतो. तितक्यात मला जाणवलं की वरच्या मजल्यावर अचानकपणे काहीतरी आपटण्याचा, सरकविण्याचा आवाज येतोय, जसं कोणीतरी अवजड सामान इकडून तिकडे सरकवतंय. बराच वेळ झाला तो आवाज येत होता, म्हणून मग मी त्या आवाजाचा कानोसा घेत वर जाण्याचे ठरवले. बहिणींकडे पाहिलं तर त्या दोघीही शांतपणे झोपल्या होत्या. मी खोलीचा दरवाजा अलगद बाहेरून बंद करून वर जाऊ लागलो. वर आल्यावर पाहिलं तर अगदी भयान शांतता जाणवली. वाटलं की इथे बरेच वर्ष कोणी फिरकलंही नसावं. मग तो आवाज कसला होता? मी तो परिसर न्याहाळतच होतो, तितक्यात मला तिथे एक खोली दिसली, जी एका वेगळ्याच कुलपाने बंद केली होती. म्हणजे त्या कुलपाला एका लाल रंगाच्या विशिष्ट कापडात गुंडाळलं होतं. दरवाजाही खूप मोठा होता. मी ते पाहून समजून गेलो की ही खोली काहीतरी वेगळीच दिसते, म्हणून मी बाकी परिसर सोडून त्या एका खोलीकडे जास्त लक्ष देऊ लागलो. दबक्या पावलांनी चालत त्या रूमजवळ गेलो आणि आतून काही आवाज ऐकू येतोय का ते तपासू लागलो. अवघे 5 मिनिटं झाले असतील आणि मला आतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. ते रडणे साधे नव्हते, त्यात खूप वेदना जाणवत होत्या. त्यासोबत काहीतरी पुटपुटण्याचा आवाज येऊ लागला. हा प्रकार काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतच होतो. तेवढ्यात अचानक तो आवाज यायचा बंद झाला आणि दारावर आतून एखाद्या अवजड वस्तूने प्रहार करावा तसा आवाज आला. आता मात्र मी एक क्षणही तिथे न थांबता सरळ खाली आपल्या रूमवर पळत आलो. मी प्रचंड घाबरलो होतो. रूममध्ये आल्या आल्या पहिली नजर बहिणीकडे गेली. त्या अजूनही तशाच झोपून होत्या. हे पाहून जरा बरं वाटलं. मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि देवाचे नाव घेत तसाच बसून राहिलो. दिवस उगवण्याची वाट पाहू लागलो. मी इतका घाबरलो होतो की मला रडू येत होतं. अशी परिस्थिती झाली होती की हातपाय थरथरत होते, पण मन घट्ट करून सतत देवाचे नाव घेत होतो. अधूनमधून विचार यायचा की बहिणींसोबत जे झाले आणि आता मी जे वर अनुभवलं ते पुन्हा परत आलं तर? हा नक्की काय प्रकार आहे
या सगळ्या विचारात मला झोप कधी लागली काही कळलंच नाही. सकाळी 7च्या सुमारास बहिणीने उठवलं. मी उठताच त्यांना प्रश्न विचारू लागलो की त्यांना रात्री काही त्रास तर नाही झाला ना. त्यांनी नाही म्हणून उत्तर दिलं आणि ते ऐकून मला जरा बरं वाटलं. काल रात्री माझ्यासोबत काय घडलं हे त्यांना सांगणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून तो विषय मी तिथेच सोडून दिला. उठून फ्रेश झालो आणि विचार केला की ही खोली आता सोडायची, कारण मला कळून चुकलं होतं की इथे भलतंच काहीतरी आहे. मी त्या दिवशी लगेचच शोधाशोध सुरू केली व सुदैवाने मला एक खोली मिळाली जिथं आम्ही तिघही राहू शकत होतो. परंतु आम्हाला 2 दिवस वाट पाहावी लागणार होती, म्हणून आता 2 दिवस पुन्हा त्याच खोलीमध्ये राहावं लागणार होतं. ती अशीच एक रात्र होती, मंतरलेली. अजून एक भयान प्रसंग आमच्यासोबत घडणार होता. त्या रात्री आम्हाला झोपायला जरा उशीरच झाला. रात्रीचे साधारणतः 12:30 वाजले असावेत. आम्हाला झोपून अर्धा तासच झाला असेल. तितक्यात कोणाचा तरी एकदम जड स्वरामध्ये गाणे गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. पण आता हा आवाज फक्त मलाच नाही तर माझ्या दोन्ही बहिणींनाही येऊ लागला. आम्ही तो आवाज ऐकून जरा दचकलोच व एकमेकांकडे पाहू लागलो. पण जशी वेळ पुढे सरकत होती तसा तो आवाज अधिकच तीव्र होत चालला होता. आता मात्र आम्ही प्रचंड घाबरलो व तिघेही बेड खाली एका कोपऱ्यात बसून राहिलो. आम्ही घाबरून रडतच होतो, पण तो आवाज काही बंद होण्याचे नाव घेत नव्हता. तो आवाज आमच्याच खोलीतल्या बाथरूम मधून येत होता. बस, आम्हाला कळून चुकलं की हे जे काही आहे ते आता आमच्या खोलीत आलंय. असे समजून आम्ही जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून खाली राहणारे मालक ते काका काकू वर धावत आले. त्यांनी आमचे दार ठोठावले आणि आवाज दिला तसे मी कशी तरी हिम्मत करून जाऊन दरवाजा उघडला. काकू जशा आत आल्या तसे माझ्या दोन्ही बहिणी जाऊन त्यांना बिलगल्या आणि भीतीमुळे रडूच लागल्या. पण त्यावेळी त्या काकूंचे वागणे खूप विचित्र वाटले. त्यांनी माझ्या दोन्ही बहिणींना जणू ढकलतच दूर केले. काका आणि काकू अगदी रागाने बोलू लागले. काय झाले तुम्हाला इतक्या मोठ्याने ओरडायला? त्यावर आम्ही त्यांना सगळं सांगितलं. तसे ते पुन्हा चिडले आणि म्हणाले, तुम्ही आजकालची मुलं चित्रविचित्र व्हिडिओ पाहून डोक्यात नको ते भरवून घेता आणि मग त्याचे भास होतात तुम्हाला. इथे काहीच नाही, उगाच आमच्या घराची बदनामी करू नका. ते त्यांची बाजू स्पष्ट करत म्हणाले. पण मग अचानक मला तो वरच्या मजल्यावरील प्रसंग आठवला जिथे मला भयानक अनुभव आला होता. त्याबद्दल मी त्यांना विचारायला सुरुवात केली. त्यावर ते एकदम गप्प झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा मात्र मला कळून चुकले की काहीतरी गूढ नक्कीच आहे. त्यांनी कशीबशी सारवासारव करत आम्हाला धीर दिला व निघून गेले. मी विचार केला की आता घाबरून चालणार नाही. हे प्रकरण काय आहे हे जाणून घ्यावे लागणारच. मी त्यांच्या मागे गेलो आणि त्यांच्या खोलीजवळ जाऊन खिडकीपाशी लपून ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. अधूनमधून हळूच वर डोकं करून काय करत आहेत ते पाहू लागलो. पण मी तिथे जे पाहिले ते पाहून मला आणखीन एक मोठा धक्का बसला. माझं डोकं जणू सुन्न झालं. ते काका काकू कोणाला तरी रागवत होते व दीपक या नावाने उद्देशून बोलत होते. दीपक, तुला किती वेळा सांगितलंय की तू खोलीच्या बाहेर पाय ठेवत नको जाऊस, बाहेर भटकत नको जाऊस, तरीही तुला समजत कसं नाही? आज त्या मुलांचा आवाज बाहेर गेला असता म्हणजे का त्यांना त्रास देत होतास? मी हळूच पाहण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या समोर कोण आहे, ते नक्की कोणाला सांगत आहेत. पण ते ज्याला रागवत होते तो त्यांच्या समोर नव्हताच. मुळी त्यांच्या समोर कोणीच नव्हतं. हे सर्व पाहून डोके बधीर होण्याची पाळी आली. काही कळत नव्हतं काय करावं. पण एवढं मात्र नक्की समजलं होतं की हा प्रकार कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे.
मी तशाच थरथरत्या पायाने वर चढत गेलो. एकदा विचार आला की आता वर जाऊच नये, पण माझ्या बहिणी तिथे होत्या. मी हिंमत एकवटली आणि वर खोलीत गेलो. बहिणींना धीर दिला. या सगळ्यात रात्रीचे 3:30 कसे वाजून गेले काही कळलंच नाही. आम्ही त्या रात्रीही तसाच लाईट चालू करून बसून राहिलो. सकाळ झाली आणि कुठून तरी थोड्या अंतरावरून आम्हाला मंदिराच्या घंटानादाचा आणि आरतीचा आवाज येऊ लागला. आम्ही तिघांनीही मंदिरात जायचे ठरवले. कसलाही जास्त विचार न करता आम्ही तसेच उठून मंदिरात जायला निघालो. याआधी आम्ही तिथे एकदाही गेलो नव्हतो. मंदिरात पोहोचल्यावर समजले की ते गणेश मंदिर आहे. आम्ही तिथे एका कोपऱ्यात बसून होतो. आज क्लासला जाण्याची इच्छाही नव्हती. गणपती बाप्पाला पाहून असं वाटलं की इथेच बसून राहावं थोडा वेळ. थोडं का होईना पण बरं वाटत होतं. या सर्वात आम्हाला एका तिथल्या पुजारी काकांनी पाहिलं. ते आमच्या जवळ येऊन म्हणाले, तुम्ही फार चिंतेत दिसत आहात. काही झालंय का? मी तुम्हाला गेल्या 2 तासांपासून पाहतोय. तुम्ही इथेच बसून आहात. आत पण नाही आलात दर्शनाला. त्यावर माझी बहीण त्यांना अडखळत म्हणाली, हो ते काही नाही असंच. हां ते आंघोळ नाही केली ना अजून म्हणून. त्यावर पुजारी काका म्हणाले, नाही हे कारण असू शकत नाही. तुम्ही शून्यात हरवल्यासारखे चेहरे करून आहात. काय झालंय बाळांनो, सांगा मला. हे ऐकून मी त्यांना पहिल्या प्रसंगापासून ते काल रात्रीच्या प्रसंगापर्यंत सगळं काही सविस्तर सांगितलं. त्यावर ते म्हणाले की तुम्ही कोणाच्या घरात खोली घेतली आहे ते मला सांगा. मग मी त्यांना त्या मालकाचे नाव सांगितले. त्यावर ते ताडकन उठले व आत मंदिरात गेले. परत येताना काहीतरी अंगाऱ्यासारखे घेऊन आले व आम्हा तिघांना डोक्याला लावले व काहीतरी मंत्र उच्चारले. आम्ही त्यांच्याकडे पाहतच राहिलो. हे सगळं झाल्यावर ते आम्हाला सांगू लागले, बाळांनो तुम्ही फार मोठी चूक केली आहे. त्या घराजवळ गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कोणीही रात्री जात नाही. त्या घरात राहणाऱ्या त्या दोघांशी सुद्धा कोणीच बोलत नाही. ते दिसतात तर सर्वांनाच, पण तरीही कोणी त्यांच्याशी साधी नजरही मिळवत नाही. म्हणतात की ते घर भुताटकी आहे. हे ऐकून आम्ही विचारात पडलो आणि मला लगेच समजले की याच कारणामुळे यांच्याशी कोणी काही बोलत नाही. नंतर ते पुजारी काका आम्हाला सांगू लागले, बाळांनो मी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सांगू शकत नाही. फक्त एकच विनंती की ते रूम लवकरात लवकर सोडा, नाहीतर उगाच काही अनर्थ व्हायचा. यावर मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटला, म्हणून मी विचारले, काका बाथरूममध्ये त्या भरड्या आवाजात तो गाणं म्हणणारा आणि त्या वरच्या बंद खोलीत तो रडणारा कोण होता? याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? त्यावर ते म्हणाले, हे सांगणं मी तुम्हाला योग्य समजत नाही. तुम्हाला सांगतोय ते करा आणि दूर निघून जा त्या घरापासून, नाहीतर तो सोडणार नाही तुम्हाला. मी एकदम त्यांना थांबवलं आणि म्हणालो, 1 मिनिट काका, तो म्हणजे कोण? नाही काका तुम्हाला सांगावंच लागेल. त्यावर ते म्हणाले, बाळांनो तुम्हाला हे खूप हिमतीने ऐकावं लागेल. जे तुमचे रूम मालक आहेत त्यांना एक मुलगा होता. दीपक नाव होतं त्याचं. जैसलमेर या शहरात एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. का कोणास ठाऊक त्याने एके दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा निरोप इकडे घरी त्याच्या आई वडिलांना मिळाला व ते वेडेच झाले. कारण दीपक हा त्यांचा एकुलता एक मुलगा, ज्याला ते खूप जीव लावत. त्याचे प्रेत पाहून ते जणू बेशुद्धच झाले. नंतर त्याच्या अंत्यविधीनंतर त्या बाईने एका मांत्रिकाला बोलावून त्याच्या आत्म्याला पुन्हा बोलावण्याचा एक विधी करण्यास सांगितला. त्या मांत्रिकाने त्यांना सांगितलं की याच्या अस्थी विसर्जित होता कामा नये. ठरल्याप्रमाणे सगळे झाले आणि त्या मांत्रिकाने त्याच्या आत्म्याला घरात प्रविष्ट केलं.
त्या मोठ्या दरवाजाच्या बंद खोलीत त्याच्या अस्थी ठेवल्या आहेत, अगदी सुरक्षितपणे. त्याचा आत्मा आजही त्या घरात फिरतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यात उठतो बसतो. पण बाळांनो, एक आहे, त्याला त्या घरात कोणी दुसरं आलेलं आवडत नाही. 4 वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी इथे राहत होता. रात्रीच्या वेळी टॅरेसवर फिरताना अचानक खाली पडून त्याचा मृत्यू झाला. सर्वांना तो अपघात किंवा आत्महत्या वाटली, पण मला मात्र समजलं होतं की हे त्यानंच केलंय. निव्वळ पैशाच्या लोभापायी त्याचे आई वडील तुमच्यासारख्या भोळ्या विद्यार्थ्यांना रूम भाड्याने देतात. त्या घरात काय आहे हे सर्व काही माहीत असून सुद्धा. आम्ही सगळे ऐकून सुन्न झालो होतो. यावर माझ्या बहिणीने त्यांना प्रश्न विचारला, मग काका, ती आत्मा त्याच्या आई वडिलांना असं केल्यामुळे त्रास नाही देत का? त्यावर ते म्हणाले, ते फार हुशार लोक आहेत. त्यांनी स्वतःसाठी त्याला जवळ केलं हे नक्की, पण त्याच्यापासून आपल्याला काही इजा नको म्हणून तशीही एक खास पूजा करून घेतली आहे, जेणेकरून ती आत्मा त्यांच्या आदेशाबाहेर जाणार नाही. आणि म्हणूनच ती आता तुम्हाला त्रास देत आहे. तुमचे असे राहणे त्याला असह्य होत आहे. बाळांनो, हा प्रकार फार भयंकर आहे. देव न करो, पण काही दुर्घटना तुमच्यासोबतही घडू शकते. तुम्ही आजच आपली खोली रिकामी करा आणि निघून जा इथून. त्या दिवशी आम्ही जराही विलंब न करता थेट मंदिरातून दर्शन घेऊन निघालो व खोलीत आलो. सर्व सामान वगैरे घेतलं आणि निघायचा निर्णय घेतला. तसेही आम्ही दुसरी खोली पाहून ठेवलीच होती, त्यामुळे प्रश्नच नव्हता. पण राहून राहून एकच विचार यायचा की कोणी असंही करू शकतं, या थराला जाऊ शकतं. असो, आम्ही फायनली तयार झालो व तिथून निघू लागलो. पण निघताना मात्र त्याच बाथरूममधून मला कुत्सितपणे हसण्याचा आवाज येऊ लागला. ते हसणं असं होतं की जणू कोणाला खूप आनंद झाला असावा. मी समजलो की कदाचित त्याला कळून चुकलं असावं की आम्ही ही खोली कायमचे सोडून चाललो आहोत. खाली उतरलो तेव्हा ते काका आणि काकू आमच्यासमोर तोंड करून थोडं दूर एका सोफ्यावर बसले होते. आमच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. त्यांच्या नजरा काही वेगळंच सांगत होत्या. जेव्हा मी नीट निरखून पाहिलं तेव्हा मला धडकीच भरली. त्यांचे डोळे आता लाल भडक झाले होते, जसं कोणीतरी त्यांना जखडून ठेवलंय. ते एकटक माझ्याकडे आणि वर आमच्या खोलीकडे पाहत होते. मी लगेच मागे पाहिले तर माझी एक बहीण तिथे दिसली नाही. मी ते पाहून पुन्हा समोर त्या दोघांकडे पाहिले. आता त्यांचे हसणे जरा वाढले होते. मी काहीच विचार न करता माझ्यासोबत जी बहीण होती तिला म्हणालो, तू थेट देवळात जा, मी आलोच तुझ्या मागून. मी गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि सरळ वर गेलो. पण यावेळेस मी घाबरलो नव्हतो. का कुणास ठाऊक माझ्यात एक नवीन ऊर्जा आली होती. खोलीचा दरवाजा तसाच उघडा होता. मी धावतच आत गेलो आणि माझ्या बहिणीला हाका मारू लागलो. मला अचानक बेड खालून तिची हाक ऐकू आली. मी तिला बाहेर यायला सांगितलं. तिला जवळ घेतलं व तिला काहीच प्रश्न न विचारता सरळ खाली घेऊन आलो. जाताना मात्र यावेळी ते दोघेही तिथे बसलेले दिसले नाहीत. तिथून थेट मंदिरात आलो. मी मागे राहिलेल्या बहिणीला विचारले की तू मागे कशी काय राहिलीस? त्यावर तिने जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ती आम्हाला सांगू लागली, तुम्ही दोघं माझ्यापासून जरा लवकर रूममधून बाहेर पडलात. मी माझं शेवटचं सामान ठेवून निघतच होती. तितक्यात मला बाथरूममधून एक भरडाचा आवाज आला. तो मला विचारत होता, कुठे चाललीस? तू आता इथून जाऊ शकत नाहीस. तो आवाज ऐकल्यावर माझे पाय जणू जागीच खेळले. मी पळायचा प्रयत्न केला, पण मला त्या खोलीतून बाहेरच जाता येत नव्हतं. मी घाबरून तिथेच पडले.
आणि सरकून बेडखाली जाऊन लपले आणि देवाचा धावा करू लागले. हे ऐकून आम्ही तिघही जणू रडूच लागलो. मी तिला माझ्या मिठीतच घेतलं आणि विचार येऊन गेला की जर मी मागे वळून बघितलं नसतं, मला जायला उशीर झाला असता, तर आज काहीतरी अनर्थ नक्कीच घडला असता. हा सर्व प्रकार ते पुजारी काका ऐकत होते. त्यावर ते म्हणाले, माफ करा बाळांनो, मी तुम्हाला एक सांगायचे विसरलो की जे कोणी इथे राहायला आलं आणि एकटं असलं तर त्याचा किंवा समूहात असेल तर कोणा एकाचा मृत्यू नक्कीच होतो. पण तुम्ही खूप चांगलं नशीब घेऊन आला आहात म्हणून तुम्हाला काही झालं नाही. आम्ही देवाचे मनोमन आभार मानले व त्या पुजारी काकांनाही धन्यवाद सांगितले. त्यानंतर आम्ही त्या जागेवर कधीच फिरकलो नाही. 2 महिन्यांवर परीक्षा होती, ती आम्ही दिली आणि देवाची जणू कृपाच म्हणावी लागेल. आम्ही तिघही त्या परीक्षेत खूप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. आज आम्ही तिघही एका नावाजलेल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS डिग्री संपादन करत आहोत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.